आपण पाहत आहात राजगड न्यूज। सत्यता हीच आमची ओळख। नाही पण मी आपण कारण 20 वर्ष झालं आमच्या वाडीत चेंबर तुंबलेले ते पाणी तर 12 महिने असतं, पण आता तर नगरपालिका निषेध असो लक्ष द्या। नमस्कार, राजगड न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती, मात्र आता पाऊस देखील थांबला आहे आणि पाणी देखील ओसरलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते, मात्र पुलाची वाडी या ठिकाणामध्ये ज्या भागात पाणी गेलं होतं, ज्यांचं आर्थिक नुकसान झालं, त्या नागरिकांकडून आज पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं आणि त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे। कोणत्याही प्रकारची त्यांच्यापर्यंत मदत पोहोचलेली नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांचा धिक्कार करत अशा त्यांनी घोषणा करत त्यांचा संताप व्यक्त केला आहे। प्रशासनाकडून त्यांच्याकडे कोणतीही मदत पोहोचत नाही आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे देखील पाहणी करण्यासाठी तिथे आले, मात्र त्यांना न भेट देताच गेले, असं त्यांचे बरेच प्रश्न होते। पाहूयात। प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की जे काय ते येऊन पाहणी करतात, आतापर्यंत जे काय आमदार खासदार मंत्री येत आहेत त्यांनी पुलाच्या वाडीला गाळून बाकी सगळ्या ठिकाणी गेलेले आहेत, तर त्यांनी आमच्याकडेही लक्ष द्यावं ही आमची मागणी आहे। आणि जे काय त्यांनी निधी मंजूर केलेला आहे 5,000चा, तो 5,000 न देता जास्तीत जास्त जे काही नुकसान आहे पाहणी करून त्यांनी जास्तीत जास्त मदत आम्हाला द्यावी, ही मंजूर करून त्यांनी आम्हाला द्यावी। आणि जे काय एकनाथ शिंदे म्हणा, अजून राज ठाकरे म्हणा, बरेच जण आमच्या कानावर येते की सगळीकडे येऊन गेलेले आहेत, तर त्यांनी आम्हाला का बघितलं नाही, एवढी आमची त्यांनी म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तर त्यांनी आम्हाला द्यावी ही मागणी आहे। निषेध व्यक्त करतात, निषेध व्यक्त करतो आम्ही त्यांच्याबद्दल। कोणाचा? मुख्यमंत्री एकनाथ साहेब जे काय अजून असतील त्यांच्याबरोबर सगळ्यांचा आम्ही निषेध करतो। प्रशासनाने जी मदत केलेली आहे ती काहीतरी 5 का 10 हजार रुपये मंजूर केलेले आहेत। 2015 साली जी मदत केली होती त्यात जास्त नुकसान झालं नव्हतं, तरी 15,000ची मंजूर झाली होती, पण आता ती मदत 1.5 ते लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे प्रत्येकाच्या घरात। त्यात तुम्ही 5,000 रुपये मदत करतायत। 5,000 रुपयामध्ये काय येणार आहे? ना पूर्ण धान्य येणार आहे ना काय येणार आहे। ती पूर्ण मदत आम्हाला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आमची अपेक्षा आहे। आम्ही 5,000 मला मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या पण घरांची पाहणी करावी असं वाटत होतं, पण ते आले नाही। ते समोर जंगली महाराज रोडवरनं गेले। जंगली महाराज रस्त्याच्या कडेला 630 पुलाची वाडी आहे। 5,000 आम्ही देतो, बघा 5,000 काय येतं? काही येत नाहीये 5,000मध्ये। लहान मुलं आहेत, शिक्षण माणसं आहेत। एकता नगर मध्ये पाहणी केली आहे, तुमच्याकडे आले नाही त्याच्याबद्दल? आमच्याकडे आले नाही मुख्यमंत्री साहेब। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा निषेध असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा निषेध असो, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध असो, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध असो, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा निषेध असो, निषेध असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा निषेध असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा निषेध असो। पूरग्रस्त आहे ना, आम्ही कोण आहे? आमच्या घरात पाणी गेलं नाही का आम्ही उगीच त्यांना बोलतोय? ज्या काही लोकांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे, ज्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, अशा नागरिकांना प्रशासनाने मदत करावी अशा मागण्या नागरिकांकडून होत आहेत। वर्षाताई, राजगड न्यूज। आपल्या राजगड न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।